याच्यामध्ये आपण पाहतो की सातत्यानं जसं 10 एप्रिल 2025 रोजी देशाला एक हादरून टाकणारी एक घटना की म्हणजे याच्या अगोदर असं कधी घडलं नव्हतं की एक पर्यटन स्थळ की पहिलगाम सारखं एक पर्यटन स्थळ तिथं नागरिक ज्यावेळेला काही कुटुंबासहित ज्यावेळेस फिरायला गेले होते तर त्यांना त्यांचा धर्म विचारला गेला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. तर तसाच एक वेगळा प्रकार मुंबईसारख्या शहरामध्ये देखील, ज्याला मुंबई म्हणजे महानगर म्हणून ओळखलं जातं, की जे देशाची एक वेगळी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण तिथं देखील असाच प्रकार आपल्याला काही 2-3 दिवसाच्या अगोदर तो सामोरे आला. म्हणजे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. मग असे जे लोक आहेत, आपल्याला कुठेतरी आता आपण जे म्हणत असतो सातत्याने की असे जे सांगणारे लोक असतात की असं काही नसतं, असं काही होत नाही, पण हे सातत्याने अशा घटना लव जिहादच्या रूपानं असेल किंवा अशा म्हणजे कलमा पडा नाही पडता आला तर ते म्हणजे त्याच्या डायरेक्ट चाकूने वार केले सुरक्षा रक्षकांवरती, म्हणजे सर्वसामान्य लोकांवरती अत्याचार करणारा हा जो काही समाज आहे हा जिहादी समाज आहे. त्यामुळे अशा लोकांचा कुठेतरी बंदोबस्त होणं वेळोवेळी गरजेचं आहे. तिथल्या त्या ठिकाणी त्यांना आता त्याच्यावर कारवाई झाली आहे, अटक झाली आहे. पण निश्चित रूपाने या सगळ्या बाबी लोकांनी तपासणं गरजेचं आहे, की लोकांसमोर येणं गरजेचं आहे. अनेक वेळा व्हिडिओ फुटेज येतात तरी काही लोक त्याच्यावरती उलट्या प्रतिक्रिया देतात की असं होत नाही तसं होत नाही. पण हे लोकांच्या समोर येतंय हे अत्यंत महत्त्वाचं. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये एक जरी आव्हान असलं तर आमच्यासारखे कार्यकर्त्यावरती काम करत राहणार आहेत. आणि या प्रवृत्ती हे फक्त थांबवणं नाही, जिथं जिथं उगल तिथं तिथं त्याला ठेचण्याचं काम हे आमच्यासारखे कार्यकर्ते करत राहणार आहेत.